नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहोत। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। या निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये कशा प्रकारची हवा चाललेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीची कशा पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते? बघा, 2019ला जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला 63,000 मतं पडली होती। त्यानंतर 5 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण जिल्हा 6 जिल्हे आम्ही बांधलेले आहेत। 6 जिल्ह्यामध्ये आमचे बेसिकचे पुरुष जिल्हा तसेच महिला जिल्हा असे 6 जिल्हे आम्ही बांधलेले आहेत। परत युवाचे आमचे 6 जिल्हे बांधलेले आहेत। त्याच्यामधून आम्ही या ठिकाणी 36 वार्ड बांधलेले आहेत। पूर्वी आमचं 5 वर्षापूर्वी काही नव्हतं। त्याच्यामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 कार्यकर्ते आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम या ठिकाणी चालू आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे या ठिकाणी दलितांची आणि मुस्लिम मतं जर पकडली तर 2 उमेदवारांमधली मती वेगवेगळी होऊन आम्ही निवडून येऊ शकतो। आपल्याबरोबर काही वंचित बहुजन युवा आघाडीचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत। तुम्ही काय सांगाल, आज ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीचं चालू आहे? तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीने दक्षिण मध्य मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीने जे लीड घेतलेले आहे, प्रचारामध्ये असेल, युवकांमध्ये असेल, बेसिक कामामध्ये असेल किंवा प्रचार रॅल्यांमध्ये असेल, खूप सुंदर पद्धतीने हजारो लोक दररोज आम्हाला जोडत आहेत। तुम्ही आता काल परवाची रॅली सुद्धा बघितली असेल। माहीम दर्गामधून जी रॅली आपली निघली होती ती संबंध दक्षिण मुंबईमधील जे काही तालुके आपल्या सोबत काम करतात त्या सगळ्या तालुक्याला, मग नायगावच्या रूपाने असेल, सायनच्या रूपाने असेल, धारावी असेल, चेंबूर असेल, अशा विविध दक्षिण मध्य मुंबईच्या भागामध्ये ही रॅली गेली होती। आणि तुम्ही बघितलं असाल जवळजवळ 2,500-3 हजार बाईक त्या ठिकाणी मुलांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी आणल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारचं आमिष त्या ठिकाणी दिलं नव्हतं। कारण लोकांना आता कळून चुकलेलं आहे की ज्या पद्धतीने बीजेपी सरकार हे या ठिकाणी धोकाधडीचं काम करत आहे, त्यांना ज्या बेसिक विषय म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही विषय आहेत, एज्युकेशनचे विषय असेल, शिक्षणाचे विषय असेल, नोकऱ्यांचे विषय असेल, त्या विषयांवरती पूर्वी इलेक्शन लढली जात होती ते आता विषय नाहीये। आताचे विषय म्हणजे हिंदू मुस्लिम आहे, आताचे विषय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जातीमध्ये भांडणं लावणं असेल किंवा कुठल्याच प्रकारचा एज्युकेशनचा अजेंडा घेऊन कोण काम करत नाहीये। त्याच्यामुळे आपला जो विषय आहे तो गोरगरिबांच्या हिताचा असणार आहे, वंचित लोकांच्या फायद्याचा असणार आहे, एज्युकेशनवर आधारित असणार आहे। त्याच्यामुळे हे विषय लोकांना आवडत आहेत। आणि तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीने आजही या ठिकाणी सभा झालेली आहे, हजारो लोक त्या ठिकाणी बाळासाहेबांना डोक्यावर घेत आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आहे। आज तुमच्या लोकसभेमध्ये बूथ कमिटी कशा पद्धतीनं बांधणी केलेली आहे, कशा पद्धतीनं या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात, काय सांगाल याबद्दल? आता ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलंय की दक्षिण मध्य मुंबईमध्ये जी काही 6 तालुके आपण बांधलेले आहेत त्यामध्ये 36 वॉर्ड आहेत आणि त्या वॉर्डच्या हिशोबाने प्रत्येक बूथवरती आपण काही महिला, काही मुलं आणि काही यंग कार्यकर्ते आपण नेमलेले आहेत। आणि मला वाटतं आमच्याकडे एवढ्या मुलांची लिस्ट येऊ लागलेली आहेत की त्या बूथवरती आता कोणाला नेमायचं आहे आणि कोणाला ड्रॉप करायचं आहे हा मोठा प्रश्न चाललेला आहे। कारण आम्ही 2 दिवसामध्ये जो सर्व केला होता त्याच्यामध्ये जवळजवळ 4,500 ते 5,000 मुलं फक्त बूथ कमिट्यांवरती काम करायला इंटरेस्टेड आहेत। त्याच्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत थोडंसं की ही मुलं कुठं आणि कशा पद्धतीने त्यांचा वापर या ठिकाणी करायचा आहे। त्यामुळे बूथ कमिट्या आपल्या खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक वॉर्ड वाईज आपण करणार आहोत। आपल्या बरोबर काही महिला पण आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा। मधुसूदन राजेश सोंडे। काय सांगाल, आज महिलांसाठी ज्या पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात किंवा उमेदवार कशा पद्धतीनं काम करणार आहे, काय सांगाल जनतेला, महिलांना? जसं आम्ही ज्या पद्धतीने आता कामं चालू केलेली आहेत तर महिलांचा उद्रेक, जशी आता त्या घटना घडलेल्या आहेत ते सगळं बघून उद्रेक आणि या घटनांसमोरून आता सत्ताधारी कोणीच पुढे येत नाहीत। शेवटी आमच्या हर वेळेला बाळासाहेब आंबेडकर पुढे येतात आणि आमच्यासाठी आवाज उचलतात। म्हणून आम्ही आमचेच नव्हे तर अन्य इतर जातीतले, मुस्लिम म्हणा, कोणी म्हणा, सगळ्या महिला म्हणतात की ह्या वेळेस आम्हाला नवीन काहीतरी किंवा नवीन खासदार पाहिजे आणि सगळ्या जणी म्हणतात की आम्ही वंचित बहुजन आघाडीलाच
वोटिंग करणार म्हणून सगळ्या आमच्या बरोबर आहेत आणि आमची महिला आघाडीची संघटनाही आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बांधलेली आहे पूर्ण जिल्हाभर. आज सत्ताधारी पक्ष जे सरंजामशाही असं साहेबांनी म्हणतात, त्या पक्षामधल्या लोकांनी त्यांना कार्यकर्ते किंवा जनता मिळत नाही म्हणून पैसे देऊन आणलं जातं. आजच्या सभेला तुम्ही किती पैसे देऊन आणलेले आहेत लोकांना? आमच्या इथं एकही पैसा देऊन आणलेले नाही आहेत. सर्व आमच्या बाळासाहेबांसाठी झटणारे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि महिला ज्या घरातून त्यांना बाहेर पडता येत नाही त्या सुद्धा जिथे तुम्हाला सांगतील बाळासाहेबांची सभा आहे तिथपर्यंत त्या स्वखर्चाने पोहोचण्याची त्यांची तयारी असते. कोणतेही किती आमिष दिलं तरी आमच्या कोणी महिला काय कोणी कार्यकर्ते पण आमिषाला बळी पडू शकत नाही. धन्यवाद तुम्हाला. ह्या निवडणुकीच्या साठी भरपूर मनापासून शुभेच्छा देतो. आज सभा झाली, त्या सभेसाठी तुम्ही आलेला आहात. काय सांगाल, सर्वसाधारण एक मतदार म्हणून काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो की आपल्या माध्यमातून आमचे प्रश्न मांडण्यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी संधी दिली म्हणून आपले आभार मानतो. त्याचबरोबर आज एक सुज्ञ मतदार म्हणून मी आपणास सांगू इच्छितो की या देशामध्ये चाललेला जो काय भ्रष्टाचार आहे, जो काही या तरुण पिढीला सुशिक्षित पिढीला जो काय बर्बाद करण्याचा जो काय षडयंत्र भाजप सरकारच्या माध्यमातून होत चाललंय, आम्ही या मतदानाच्या मध्ये आम्ही दाखवून देणार आहोत. अदानीच्या पोर्टलवरती उतरलेला ड्रग्स, PM केअर फंडामध्ये आलेला पैसा किंवा मग इलेक्ट्रॉनिक बॉम्बच्या माध्यमातून जमा केलेला पैसा, तशा पद्धतीने आज मतदाराला खरीदण्यासाठी जो काय अफाट लोकांनी पैसा वसूल चाललेला आहे, हा पैसा आम्ही उधार करणार आहे आणि त्याचे सर्व पर्दाफाश करणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पैसा किती टाकायचा तेवढा पैसा टाका. आम्ही आमच्या मतदारांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार आम्ही वापरून तुम्हाला या सत्तेपासून पाय उतार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हेच आमच्या सर्वसामान्य मतदाराच्या मनामधली जी चीड आहे, आज जे काय सर्व प्रायव्हेटीकरण होत चाललंय, नोकऱ्या मिळत नाहीये, सुशिक्षित बेरोजगार होत चाललेला आहे आणि ज्या प्रकारे कालच आपण बघितलं मुंबईमध्ये ज्या काय हवेमुळे होर्डिंग पडली आणि त्याच्यामुळे आज जीवितहानी झाली, त्याच्यानंतर या शासनाला असं कळतं की बाबा हे होर्डिंगच अनधिकृत होतं आणि त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं आमचे महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री असे उत्तर सांगतात की आम्ही तपास करून त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. अशा गृहमंत्र्याचा आम्ही आपल्या माध्यमातून निषेध करतो आणि अशा गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन घरी बसावं असं आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा गृहमंत्र्याचा निषेध करतो. माझ्यासोबत मल्लीनाथ सोनकांबळेसह मी विशाल टोणके, GMV न्यूज. धन्यवाद. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.